कृष्णाला बोलवा की माझं काम आहे त्याकडं. कृष्णाला कोल्ड स्टोरेजच्या डील साठी पाठवले. कृष्णा कुठं बी येणार नाही. काय बी झालं तरी ह्यो उमरा मी तिला ओलांडू द्यायची नाही. कांड ह्यानी करायचे निस्तरायचे आम्ही. कुठे गेला ऋतिक? इथं बसलाय उदरावानी. अर्धा 1 तास झाला भाऊसाहेब मला सारखे विचारतात की राय कुठे आणि कृष्ण कुठे म्हणून. आणि जर त्यांना खरं कळलं ना तर ते मला कच्चा चावून खातील. अरे भाऊसाहेबांचं जाऊ दे, मीच तुला कच्चा चावून खाईन. मार नाही, मार मार की मार. आश्रित नाही का आम्ही? दादा माझ्या होणार वहिनीचा अपमान झाला म्हणून मी तुला कामावरून काढून टाकली. आता माझ्या होणार वहिनीचा मान मी नाही ठेवणार तर कोण ठेवणार सांग बरं? आणि दादा हे समजा कोणासाठी करतो? तुझ्यासाठीच करतोय ना. माझ्यासाठी चालले, माझ्यासाठी चालले. थांब, आता सगळं खरं जाऊन भाऊसाहेबांना सांगतो का नाही बघ. मग तू आहे आणि ते आहेत. दादा ऐक ना दादा. अरे जे काय असेल ते खरं सांगायला पाहिजे. लईत लय कावत्याल. जर खोटं बोललो तर त्यांच्या मनाला लय लागेल. माफ करा भाऊ, तुम्हाला आधीच सगळं खरं सांगणार होतो. ते ऋतिक हे तुम्ही का केलं? ते रायाची काही बी चूक नाही भाऊसाहेब. आता कुठे तू काम सुरू केलंस? तेवढ्यात तुला कोल्ड स्टोरेजला पाठवणं म्हणजे? रायाला काही बी माहित नव्हतं. मीच ऋतिकला विचारून गेलते. हा, मी बी तेच सांगत होतो. मी तिला काम सांगितलंच नाही. ऋतिकनेच तिला कोल्ड स्टोरेजला जायला लावलं होतं. बरं असू दे. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. आता तू हिशेबाचं सांभाळतेस तेव्हा तू आणि राया एकदा बोलून घ्या. आपल्याला खर्च कसा वाचवता येईल किंवा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये पैशाचा अपव्यय होतोय आणि कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जास्त खर्च करायला पाहिजे त्याचा जरा हिशेब काढ. होय. आणि मग आता आपण 3 दिवसांनी या विषयावर बोलू. फाईल तयार करून ठेव. ठीक आहे. आणि कामात जसं मन लावतेस ना तसं अभ्यासात बी लाव. मामीच्या लय अपेक्षा आहेत तुझ्याकडनं. तिला जरा सी होऊन दाखवेस. या कृष्णा, बोल, काय बोलायचंय? ते थँक्यू म्हणायचंय का तुला? नाही. मग परत शिव्या द्यायच्यात का तुला? हा, नाही नाही नाही. मग नोकरीवरनं काढायचंय का परत? अगं माझ्या ह्यात काही बी चूक नाही बघ. तर ऋतिकने जे काय केलं त्याला मी काय सांगितलं नव्हतं. त्याची त्यांनी माती खाल्ली. तू गावात मला शोधायला आलेलास का? ते भाऊसाहेबांना तोंड द्यायला जड गेलं असतं म्हणून हुडकत होतो तुला मी. खरं तर मी येणारच नव्हते. 40,000चं डोक्यावर कर्ज आहे ना तुमचं. ते फिटस्तवर या गरीबाला सहन करा. गरिबी अपमान सोबतच घेऊन येते. पण आमच्यासारखी माणसं अपमानाला घाबरत नाहीत. स्वाभिमानाला ठेच लागल याची भीती वाटते. हे की नाही सर? अगं कुठं चालल्यास?
जाऊ नको कुठं, नाही तर भाऊसाहेब परत चिडतील माझ्यावरती. मला एका तासाभरासाठी काम आहे, सीएच्या ऍडमिशनचं बघायचंय. येऊ का सर? काय भैया आज काय झालंय, काय कळण असं झालंय, सारं बसतानाच बिघडलंय. काय ग अगं कसला युद्धूर रंजे, फोडणी करपली आणि ती बी तुझ्या हातनं. बघ की गुले, आज काय मला सुधरण असंच झालंय बघ. वय कळतंय मला, रायाचं लगीन कसं होयाचं म्हणून तुझा जीव झुरणी लागलाय. पर तू नग टेन्शन घेऊस. अगं राया जसा तुझा आहे तसाच माझा बी आहेच की. म्हणूनच मी गुरुजीसनी ह्याच्यावला उपाय विचारला तर त्यांनी सांगितला. काय सांगितलं त्यांनी? 100 लोकांसनी अन्नदान करा म्हणले, म्हणजे तुमच्यावलं इग्न टळल. या बया एवढं सोपं होतं वय. मग प्रदीप दादाच्या गुरुजींनी का नाही सांगितलं आपल्याला? ती जाऊन दे तिकडं. अगं आपल्याला उपाय तर कळला का नाही? मग रायाचं लगीन होणं महत्वाचं आहे. तू पैसे दे, मी जाऊन तेवढा विषय मिटवून येते. अगं असं असेल तर मी बी येते तुझ्या संग. चल. अगं गुरुजी म्हणल्या ती दान केल्याचं पुण्य तवाच लागल जेव्हा दान करणारा समद्यांच्या समोर येणार नाही. असं आहे वय. हा चालतंय मग ये तू जाऊ. तू नका देऊ पैसे, मी साठवले ती की, मी करीन समजा खर्च. रायासाठी मी एवढं बी करू शकत नाही. अन्नदान केल्याचं पुण्य लय मोठं असतंय आणि 100 लोकांनी तर करायचे. करते मी. अगं काय घर जायचं काय तुम्ही? आव चुकून जळाली फोडणी. कोण चुकून पळाली? आव पळाली नाही, फोडणी जळाली म्हणते मी. हळू बोल की. कुठे चाललात तुम्ही अन्नदान करायला? तेवढं बरं ऐकू आलं. गुले ए गुले, तोंडात काय पुटपुटते? जरा मोठ्याने बोल की, मोठ्याने. आव दान नाही, दान दान शेंगा दान संपल्या ती असं म्हणत होती ती. मला नको शिकू. मी काय बहिरी आहे होय ग? कुठे करायचं ग अन्नदान? मी पण तुमच्या बरोबर येते, तेवढ्यात माझ्या पदरात पुण्य. हाव तुम्ही कशाला? तुम्ही बसा घरातच. म्हणजे आता ह्या वयात तुम्हाला वाढणं करणं जमल का? न जमाला काय होईल? माझे हातपाय धड आहेत ती. अहो आत्या तुम्ही आराम करा, आपण दोघी नंतर जाऊ. मी तुम्हाला खायला देते. हा लई शाळा करतात हे दोघी, पण मी नाही चालू द्यायची. वैर मुंजा, तुला वाटतं ते क्लासवाले पीची मुदत वाढवून देत्या? माहित तर नाही, पण पूछने काय जात आहे आणि लगेच बसू. चालेल. होय ग रायस, काय काम होतं मंडे थोडकं चालतं ते तुला? अरे काही नाही, भाऊसाहेबांचं काम होतं. आणि काय झालं, मधल्या सुट्टीमध्ये मी जेवायला आले का म्हणून आला असेल हुडकत. आईला त्याला मी लय जापला. त्याला म्हणलं जर कृष्णाला रड बिडवलं तर तू आहे आणि मी आहे. असा चळाचळा घाबरत होता का नाही, मला लय घाबरला. वय काय? अगं होय तर. आणि त्याला ही पण म्हणलं जर कृष्णा डोळ्यात मला पाणी दिसलं तर तुला दिवसात चालण्या दाखवीन. आणि मग असा काय दुमचक पळाला तुला सांगतो. मी मागणं हाका मारतो, 1 नाही 2 नाही. लय घाबरला. तिकडं सर, आय एम कमिंग. या ना. हॅव अ सीट मॅडम. सीट. चेष्टा करू नको. काय हवंय आपल्याला? मी सीएच्या क्लाससाठी ऍडमिशन घ्यायला आली आहे. त्यासाठी सीपीटी नावाची एक्झाम असते. होय होय माहिती आहे मला,
ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय माझं. आता डायरेक्ट पुढच्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायला आलीये. ऍडमिशन घ्यायचं आहे का? हा. फॉर्म देता का मग? हो हो देतो. हा हा हे घ्या. म्हणजे आधी पैशाचं विचारायचं होतंच ना. आधी पैशाचं विचारलं तर फॉर्म भरून घेणार नाही ती. तो आधी गपचे फॉर्म भर. तुम्ही पेमेंट कसं करणार आहात? कार्ड की कॅश? खरं तर आम्ही आता पैसे नाही देऊ शकत. 2 महिन्यांनी दिले तर चालतील की. तसं नाही जमणार. क्लासचे ऍडमिशन ऑलमोस्ट फुल झालेत. असं कसं हा मग एक काम करा, तुम्ही आजच आम्हाला ऍडमिशन द्या. आम्ही तुम्हाला 1 2 3 4 5-6 दिवसांनी पैसे आणून देतो. तसं कसं नाही चालणार. मग एक काम करा, हप्ते ऍडमिशन द्या. नो वे. देतो म्हणतो तर लय नाट करायला लागलाय. अरे जरा शांत बसा, आज क्लास सुरू आहे. मुंच्या जरा शांत बस की. काय शांत बस की? देतो म्हणतो तर काहीच ऐकून घे नाही. कोण आहे राया? सुद्धा माझ्यावर काय बोलत नाही. अरे कोण राया? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ब्रेक लाव तुझ्या गाडीला. सर, फी बाबत काय मुदत मिळेल का? नाही जमणार. लयच नाटक लागलाय करायला. येतो आम्ही. हा बर बर लय ओढ धावतोय माझ्यावर. बर बर या. हा थँक्यू. ए वेटर, इकडे. बोला काय पाहिजे? चहा, कॉफी, ब्रेड, बिस्किट, खारी, कॅडबरी, उपीट, शिरा, वडापाव, भजीपाव, मिसळपाव, कटवडा, वडा सांबार, चायनीज, 65 पोहे, कुर्मापुरी, आमलेट, उत्ताप्पा. हा, एक शिरा, एक उपीट, एक पुरी भाजी आणि एक वडा सांबर. मला चायनीज, चिकन 65, मसाला डोसा आणि उत्तप्पा पाहिजे. आणि हो 2 ऑमलेट आणि 2 लस्सी. अजून कोण येणार आहे का? नाही, तेवढं आण लवकर. मम्मी काय भारी प्लॅन आहे तुझा. मावशीला वाटलं इकडे अन्नदान चालू आहे आणि इकडे आपण आपली पेटपूजा करतोय. लय भारी प्लॅन आहे, खतरनाक. मग गुली म्हणतात मला, माझ्याशिवाय घरातलं पान बी हालत नाही. आणि समधी कशी म्हणते ती? गुली 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 गुली. कारखान्यामध्ये ना रायाने भाऊसाहेबांनी मला तोडवलं असतं. का? ए तुला काय कळतं का? तुझ्यामुळे आमची होणारी वहिनी रागाने निघून गेली. आणि तुला एवढं कळत नाही का की आज समजा कार्यक्रम होता तो आमच्या वहिनीसाठी होता, तुझ्यासाठी नव्हतं. चल नाही घेत ना. कृष्णाला बोलवा की माझं काम आहे त्याकडं. अर्धा 1 तास झाला भाऊसाहेब मला सारखे विचारतात की राय कुठे कृष्ण कुठे म्हणून. आणि जर त्यांना खरं कळलं ना तर ते मला कच्चा चावून खातील. आता तिला बघतीच. आता फोन मम्मी, मावशीच फोन. हॅलो, केलं का अन्नदान? जमली 100 माणसं? वय वय जमली की 100 लोक बी जमली आणि अन्नदान बी झालं बघ. अगं गरीब लोक एवढी खुश झाल्यात का नाही, समधी तुला लई आशीर्वाद द्यायला लागल्यात. लई बरं केलंस बघ. अगं पण पूजेचा आवाज येत नाही. हा ते अगं फोन उचलायसाठी मी बाजूला आली. हा थांबा. चहा, कॉफी, ब्रेड, बिस्किट, खारी, कॅडबरी, उपीट, शिरा, वडापाव, भजीपाव, मिसळपाव, कटवडा, वडा सांबार, चायनीज, आमलेट, उत्ताप्पा. बरं झालं बाई, माझी काळजी मिटली.
माझी बी मिटली बघ. लय गोचपाट भरले. काय? हा ग, गरिबांचं लय गोचपाट भरलं. म्हणजे त्यांचं भरलं म्हणजे माझं भरलं. ठेवत्या. हा. काय रे म्हणजे कशाला एवढे मोठ्या हॉटेलमध्ये? चालतं काय एखाद्या दिवशी चल. तुझा एखाद दिवस रोजच येत असतोय हे की नाही? ओ मोरे, कृष्णा दिसली कुठे? नाही. अरे कृष्णा दिसली का तुला? अहो नाही दिसली मालक. सॉरी सर. अगं आता कुठं आज चाललेस? घरी जायची वेळ झाली की. ते जरा काम आहे ते उरकून मग मी घरी जाईन. तुम्ही व्हा पुढं. का हो सर, का थांबलाय? कोण येणार आहे का भेटायला? नाही नाही, चल तुला सोडतो. लय रात्र झाल्या. नाही नाही, मी जाते चालत. या टाइमला बसते, परत कधीच नाही बसणार. नशीब वाचलो. रंजीला जर कळलं का नाही तर लई घोटाळा झाला असता. काय बाया, इथं ह्याच्या लग्नासाठी आपली एवढी गडबड चालली आणि ह्याचं काय तर भलतच चाललंय.